जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आल्याच एक ऑर्डर वर्क सुरू केलेलं आहे. कारण मागच्या 5-6 दिवसात तुम्हाला माहिती आहे आपण ऑर्डर वर्कचे खूप कमी केले होते, 1-2च केले होते. आणि त्याच्या अगोदर आपण ऑफर टाकलेले होते, त्याचे बरेचसे ऑर्डर आलेत ॲक्च्युली. आणि ते आता मला एक 2 आज एका दिवसात फिनिश करायचे. प्लस आपल्याला एडिटिंग वगैरे पण करायची, ब्लॉगचे वगैरे. आणि मागचे मला वाटतं 3-4 ब्लॉग्स बघितले असतील आपण. मिनी ब्लॉग टाईप करतोय ना, ते त्याला रिस्पॉन्स चांगला येतो ॲक्च्युली. लोकांना ते जास्त आवडत आहे. तर मी विचार करतोय असं जेव्हा आपण स्टुडिओमध्ये वगैरे असतो तेव्हा असा टाईपचा ब्लॉग करेन मी. आणि जेव्हा मी बाहेर जाईल किंवा कुठे असं फिरायला जाईल, किंवा आता मी गणपती दर्शनाला पण जाणार आहे, म्हणजे आपलं काय बोलतात मुंबईतले जे गणपती आहेत मोठे मोठे, ते मला तो उद्या परवा मी जाणार आहे तिकडे. सो त्या टायमाला मी असं मिनी ब्लॉग टाईप करणार आहे. सो तो पण तुम्हाला बघायला मिळेल. सो चला आता फटाफट मी स्केच चालू करतो. बाहेर आता बाहेर इथंच 2 मिनिटावरती काय बोलतात आपलं एक गणपतीचा मंडप आहे, सार्वजनिक गणेश उत्सव आहे. तर त्यांचा मला वाटतं तुम्हाला आवाज येतोय का नाही माहिती नाही, थोड्या कमी व्हॉइसमध्ये चाललं. संध्याकाळी मला वाटतं जोरात वाजेल ते. सो तो कदाचित आवाज येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा, कारण आपलं घर जवळ आहे ना स्टुडिओ, त्यामुळे खिडकी वगैरे लावली आहे मी, पण तरी आवाज येतोच मोस्टली. सो थोडाफार आवाज येत असेल त्यांचा. एनिवेज चला पटवण्याचा स्केच चालू करूया. मित्रांनो, ऑलमोस्ट एक स्केच आपलं कम्प्लीट झालेलं आहे. 2 तासात आपण फिनिश केलेलं आहे एक स्केच. जास्त काय नव्हतं, फेसचा पार्ट होता, हेड्सचा होता, बॉईजचा हेअर होता, त्यामुळे कमी होते. आणि क्लोथ टेक्स्चर जास्त काय नव्हतं, त्यामुळे जास्त टाइम लागला नाही. पाहिजे आता एक आपली स्टुडंट येणार आहे, तिचं मला वाटतं आठवड्याभरात, मागच्या आठवड्यात आपण क्लासेस घेतला नाही ना, त्यामुळे आता आपण फ्री आहे, त्यामुळे मग ती येऊ शकते क्लासला. तिला म्हटलं ये चालेल करून. तिचं बीएडचं मला वाटतं घ्यायचं आता लेक्चर. सो तो आज आपण त्यांना तो कव्हर करून घेऊया. बाकी संध्याकाळी मग व्हिडिओ एडिट करायला बसूया. मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. काल रात्री ऍक्च्युली ब्लॉग पुढे आपण वाढवू शकलो नाही. त्याचं कारण असं होतं की त्याच्यानंतर क्लास आपण घेतला, तो पण दाखवला असेल ब्लॉग मी ह्याच्या अगोदरच टाकेन. पण त्याच्यानंतर लाईट गेली होती, त्यामुळे मला वाटतं 5-5:30 वाजता लाईट गेली. त्यानंतर लवकर आलीच नाही लाईट, त्यामुळे मग मी पुढे ब्लॉग पण करू शकलो नाही, काय काम पण करता आलं नाही. त्यामुळे आज आपण दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू करतोय. आज पण ऍक्च्युली एका स्टुडंटचा क्लास आहे, आज सॅटर्डे, तर म्हटलं अजून एक स्टुडंट येणार आहे क्लाससाठी. ऍक्च्युली तिचा क्लास आधीच झालाय, पण तिचे ऑर्डर्स वगैरे असतात, किंवा तुम्ही मागच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये तिला बघितलं असेल ऍक्च्युली. तर तिचं काहीतरी काम आहे, तर ती ऑर्डर वगैरे इथे येऊन करते. सो ती येणार आहे इथे तिचं काम करायला. बाकी मग आपले स्केच वगैरे आपण ऑर्डर चालू करूया आपले. मित्रांनो, फायनली आता वाजलेत 2:30 वाजलेत. हा बरोबर 2:30 वाजलेत. आणि स्टुडंट आताच आपली गेली, तिचं काहीतरी ऑर्डर वर्क होतं. प्लस ती आता फ्री फॉलोअर स्केच पण करते इन्स्टावरती. मागच्या वेळेस पण सांगितलं होतं तुम्हाला. तर आजचा दिवसाचा सेकंड फॉलोअरचा होता. आज दर संडेला मला वाटतं एक करते ती. दोन्ही पण स्केच तुम्हाला दाखवले मी मागे तिचे. सो तिच्या आयडीला जाऊन पण फॉलो करू शकता. आपल्या आयडीवरती तिचा आयडी दिसेल कुठेतरी, सो सर्च करून बघू शकता तुम्ही. बाय द वे, आता चला फटाफट मी स्केच करायला चालू करतो. चला मित्रांनो, फायनली आपण काल जे स्केच चालू केलं होतं ते आज फायनली कम्प्लीट झालेलं आहे. कस्टमरला त्याचा फोटो पाठवला, त्यांच्या आपलं रिस्पॉन्स यायचं बाकी आहे. आता ते सीन केल्यावरती ते बोलतील काय चेंजेस असतील ते करू, किंवा मग फायनल करून आपण पॅक करून ठेवूया ते. बाय द वे, काल एक स्केच आपण पॅक केलं होतं, हे तुम्ही बघू शकता. A4 साईजवर ते स्केच विदाउट फ्रेमचे स्केच, त्यामुळे आपण असं रोल करून देतो. आणि ते इथे येऊन घेणार आहेत ना, त्यामुळे आपण ह्यातला पुढे अजून बॉक्स पॅकिंग वगैरे करत नाही. जर कुरिअर असेल तर प्रॉपर पॅकिंग करतो. हे असं नॉर्मली त्यांना द्यायचं असतं म्हणून असं टाईपचं करतो. आणि इथे ते सगळं सेलो टेप, आणि इथे एक नवीन एक स्टिकरचं मी लावलं, थँक्यू स्टिकर, थँक्यू कार्ड असं चिटकवले मी त्याच्यावरती. नवीन एक आता चालू केले मी. सो असं मला त्यांना आता देणार आहे ते मी. A4 साईजवरती आपण केले ह्याचं. बाय द वे, असे ऑर्डर विदाउट फ्रेमचे असेल तर आपण रोल करून देतो, विथ फ्रेमचं असेल तर आपण फ्रेमसोबत पॅकिंग प्रॉपर करून देतो जर कुरिअर असेल तर. आणि ते येऊन घेणारे असतील तर मग आपण त्यांच्यासाठी काय बोलतो गिफ्ट रॅप वगैरे करतो. ते पण तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं असेल ॲक्च्युली. सो एनिवेज चला आता व्हिडिओ एडिट करून घेऊया. 3:30 वाजलेत आता. चला मित्रांनो, फायनली आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. पूर्ण तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवत नाही, कारण रोज तेच असतं. म्हणजे रोज आपली व्हिडिओ एडिट करायची असते, रोज स्केच करायचं असते, त्यामुळे स्केच पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत नाही.
किंवा करताना पण मी बस सारखा तो टाइमलॅप्स टाका, तो 10-15 सेकंड पण मी टाकायला बघत नाही, कारण ते रोज रोज झाले आता ऍक्च्युली. रोज तेच तेच बघून पण तुम्ही कंटाळत असाल. त्यामुळे जे नवीन काय होत असेल, नवीन काय मला तुम्हाला सांगायचं असेल किंवा असं काय वेगळं होत असेल तर मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट. त्यामुळे अशी छोटी छोटी गोष्टी मी टाकत नाही त्याच्यावरती. एनिवेज मित्रांनो, आजचा ब्लॉग जरा लवकर एंड करूया. 5:30च वाजलेत, कारण आपल्याला नवीन एक ब्लॉग सुरू करायचा आहे आणि तो ब्लॉग नेक्स्ट उद्या तुम्हाला बघायला मिळणार आहे. तो ब्लॉग असणार आहे मुंबईचे आपले मोठे मोठे गणपती. मी जसं अगोदर पण सांगितलं होतं, मोठे मोठे गणपती बघायला मी आज जाणार आहे मित्रांसोबत आणि त्याचा मी एक मिनी ब्लॉग करणार आहे. बेसिकली पूर्ण असा टाईपचा ब्लॉग नसणार तो, मिनी ब्लॉग जसं आपण आपल्या सोसायटीतल्या गणपतीचा ब्लॉग केला होता 2-3 दिवसाचा, तसा मी करणार आहे. तो पण एकदम भन्नाट ब्लॉग असणार आहे. तुम्हाला पण बघायला मिळणार आहे मुंबईतले कोणते कोणते मोठे गणपती आहेत. मला वाटतं 5-7 असे गणपती असतील ते आपण बघायला जाणार आहे. आणि तुम्हाला बघायला मिळेल की उद्या आपण लालबागच्या राजाला जातो का नाही ते मी सस्पेन्स ठेवणार आहे, तुम्हाला आता सांगणार नाहीये. तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. बाकी मोठे मोठे कोणते कोणते गणपती तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता मला, कोणते कोणते मोठे मोठे गणपती आहेत मुंबईतले. आणि तुम्ही जर मुंबईतले नसाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल आपण कुठे कुठे जातोय ते. सो तो आता ब्लॉग आपण चालू करणार आहे. सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.